नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पहिला आपण अमेरिकन मार्केट पाहूया. अमेरिकेमध्ये त्यांची चायनाबरोबर बोलणी चालू आहे, कारण रेअर मिनरल्स जी आहेत त्याची निर्यात चायनाने रोखून धरली आहे असं म्हणणं आहे. आणि ही जी मिनरल्स आहेत ती डिफेन्सच्या बाबतीत, सेमीकंडक्टरच्या बाबतीत लागतात आणि ती निर्यात स्लो केली आहे, त्या बाबतीत सुद्धा बोलणी चालू आहे. डिफेन्स, एरोस्पेस आणि सेमीकंडक्टर याला लागणारी ती मिनरल्स आहेत. टेस्लाचा शेअर तेजीत होता, तर मायक्रोसॉफ्ट मंदीत होता, अल्फाबेटही तेजीत होता. इंटरनॅशनल ट्रेड कोर्टाने टॅरिफ्सला मनाई केली होती. त्याच्या विरुद्ध ट्रम्पने कोर्टात अपील केलं होतं. तर कोर्टाने सांगितलं की टॅरिफ चालू राहू शकतात, म्हणजेच निर्णय ट्रम्पच्या बाजूने आला. 31 जुलैला आता याची पुढची सुनावणी होईल. चायनाबरोबरची बोलणी संपली, पण ही बोलणी फारशी फलदायी झाली असं म्हणता येत नाही. अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामध्ये स्टीलवर जे टॅरिफ लादले याच्यावर बोलणी होणार आहे. अमेरिकेमध्ये 10 वर्षाच्या बॉन्डचं, 30 वर्षाच्या बॉन्डचं ऑप्शन व्हायचं आहे. त्या ऑप्शनचा काय रिझल्ट येतो हे पाहावं लागेल. फॉरेन ट्रेड ॲग्रीमेंट झाला आहे, त्याचा परिणाम लिकरवर होईल आणि लिकर स्वस्त होईल असा कालचा ट्रेंड होता. आज बरोबर त्याच्या विरुद्ध अवस्था आहे, कारण बोलायचं नाही पण लाडकी बहीण योजनेसाठी लिकरवर एक्साईज ड्युटी लावली आहे आणि त्यातून मिळणारे जे पैसे आहेत ते लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जाणार असं दिसतंय. पण चांगलंच आहे. ही एक्साईज ड्युटी पूर्वी साधारण 3 लागत होती, आता 4.5 पट ही एक्साईज ड्युटी लागेल असं महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे. पण अजून GR मात्र निघालेला नाही. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2301 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 1113 कोटीची. आदित्य बिर्ला कॅपिटल त्यांची ॲडव्हेंट ही जी सबसिडियरी आहे तिने 1.4% स्टेक 856 कोटी रुपये त्यांना यातून मिळतील आणि 237.81% 237 रुपये 81 पैसे या भावाने ते हा स्टेक विकणार आहेत. SIS 404 रुपयांनी बायबॅक करणार आहेत. 150 कोटी रुपये बायबॅकला ते खर्च करतील. 12 जून ते 18 जून या कालावधीमध्ये बायबॅक केला जाईल. वोडाफोनने बंगलोर इथे 5G सर्व्हिसेस सुरू केल्या. सोनाटा सॉफ्टवेअर ते IISCचं फाउंडेशन ऑफ सायन्स आणि इनोव्हेशन यांच्याबरोबर त्यांनी सोनाटाने कोलॅबोरेशन केलं. क्रेडिट ॲक्सेस $100 बिलियन मल्टी करन्सी स्पेशल लोन फॅसिलिटी त्यांना मिळाली आहे. रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स डिफेन्स
आणि जर्मनीची डायची डिफेन्स यांनी व्होल्कॅनो 155 mm प्रिसिजन गाइडेड म्युनिशन आर्म्ड फोर्सेसला अर्जंट पुरवण्यासाठी भागीदारी मजबूत केली आहे. पॉप्युलर व्हेइकलला मारुती सुझुकीकडून एक LOI मिळाले. बंगलोरमध्ये प्री ओल्ड व्हेइकलसाठी नवीन इंडिपेंडंट ट्रू व्हॅल्यू आउटलेट पॉप्युलर व्हेइकलनी काढायचं आहे. 6000 स्क्वेअर फुटाचं 15 व्हेइकल राहू शकतील किंवा डिस्प्ले होऊ शकतील असं आउटलेट काढायचं आहे. आणि हे आउटलेट ऑगस्ट 2025 मध्ये ऑपरेशनल झालं पाहिजे. केन्स जपानच्या फुजिटसु जनरल इलेक्ट्रॉनिक्स बरोबर पॉप्युलर मॉड्यूल प्रोडक्शन लाईन 85 कोटीला खरेदी करण्यासाठी करार केलाय. थॉमस कुक मोहाली इथं पहिलं गोल्ड सर्कल पार्टनर आउटलेट त्यांनी उघडलंय आणि पंजाबमध्ये पदार्पण केलंय. इंटर आर्च 45 कोटीची त्यांना ऑर्डर मिळाली आहे. टॉलिन टायरचा मात्र डेटा पब्लिश झालाय. त्यांनी 816 टन उत्पादन केलं. 46,599 युनिट एवढे टायर उत्पादन झालं आणि 17,714 युनिट त्यांनी प्रोक्युअर्ड थ्रेड रबरचं केलं. कारण हे लोक प्लांटेशन पण करतात आणि टायरचं उत्पादन पण करतात, म्हणून त्यांनी दोन्हीचाही डेटा दिलाय. मान इन्फ्रा हिच्या सबसिडियरीमध्ये ते 36 कोटी रुपये गुंतवणार आहे. कोलते पाटील 1,166 कोटीमध्ये 40% स्टेक घेण्यासाठी ब्लॅकस्टोनला CCIने मंजुरी दिली आहे. HCL टेक स्टँडर्ड इन्शुरन्स कंपनीबरोबरचा करार त्यांनी वाढवला आहे. आता आज अर्थातच लिकर कंपन्या किंवा लिकर कंपन्यांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. काल आपण पॉझिटिव्ह पाहिलं, आज निगेटिव्ह होती. कारण काल फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमुळे लिकर कंपन्या पॉझिटिव्हमध्ये होत्या. आधी आपण तेजीत कुठले शेअर राहतील ते बघूया. ब्लू स्टार नेस्ले फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमुळे टॅक्समॅको यांना 44 कोटीची ऑर्डर. DCM श्रीराम इंडिगोने अलमाटी, ताश्कंद आणि तिब्लिसी इथे डायरेक्ट फ्लाईट सुरू केले. आदित्य बिर्ला कॅपिटल, व्हिडॉल आणि अँड्रू यूलनी काल व्हिडॉलमधले शेअर जे आहेत त्याचा OFS केला होता. त्याचा पहिला दिवस होता. 3 लाख रुपयाचा 3 लाख शेअरचाच तो OFS होता. तर त्या OFSला 28 लाखाची बोलणी आली. त्यामुळे डिमांड खूप दिसली. तर आज दुसरा दिवस आहे म्हणून दोन्हीही कंपन्या दिल्या. अँड्रू यूलचा शेअर 34 रुपयाचा आहे, पण व्हिडॉलचा मी बघितला त्याप्रमाणे 1750 रुपयाचा आहे.
तुम्ही पण बघा. JSW एनर्जी, अडाणी ग्रीन, कारण सरकार काहीतरी सबसिडी देत आहे. सरकारची योजना आहे 5,500 कोटींची वगैरे. ॲक्सिस बँक, नेस्ले, डॉक्टर लाल पाथलॅब, क्रिसिल, DLF, हिंदुस्तान झिंक. आज डिव्हिडंडवर बैठक आहे. किती डिव्हिडंड डिक्लेअर होतो याकडे लक्ष असेल. मिश्र धातू निगम, डिफेन्ससाठी उपयोगी पडणारे धातू, मिश्र धातू तयार करते. वेरांडा, इंटर आर्च, इरिडा, केन्स, KAYNES, स्ट्राइड्स, NIIT, चेन्नई पेट्रो, कोलते पाटील, नाल्को, इन्फोसिस, टिळकनगर. पण टिळकनगर मात्र तुम्ही दोन्ही बाजूनी बघा काय होत आहे. HCL टेक आणि सोनाटा सॉफ्टवेअर. काल टिळकनगरचं वाढत होतं, पण आज एक्साईज ड्युटी महाराष्ट्र सरकारने लावली आहे. तर काय परिणाम होतो हे पहा. परिणाम फारसा दिसला नाही तरच ट्रेड करा, नाहीतर मग मंदीमधला ट्रेड घ्यावा लागेल. तर मंदीमध्ये बहुतेक लिकर कंपन्या आज दिल्या आणि मारुतीचं जे आहे लॉन्च गाडी व्हायची होती त्यांनी पुढे ढकलली आहे. लॉन्चला डिले झाला आहे म्हणून. आणि बिर्ला ओपस यांचा मार्केट शेअर 7% होतोय, तर त्याचा परिणाम एशियन पेंटवर होईल. तर मंदीमध्ये रेडिको खेतान, युनायटेड स्पिरिट्स, अलाइड डिजिटल, अलाइड ब्लेंडर्स, ग्लोबस स्पिरिट, GM ब्रिवरीज, नंतर AU स्मॉल फायनान्स बँक, एशियन पेंट, मारुती, सुला. तर लिकरमधल्या ज्या कंपन्या त्या सगळ्या कंपन्या मंदीमध्ये राहण्याची शक्यता आहे. कारण 3 पटवरून 4.5 पट एवढी एक्साईज ड्युटी करण्यात आली आहे. काल मार्केट कन्सॉलिडेटच करत होतं. आज हँडओव्हर जो आहे अमेरिकेकडून तो काही फारसा खराब नाही. तर आपलंच मैदान आहे. आपल्या मैदानात कसा खेळ होतोय तो आपण बघूया. समानुवस्था. नमस्ते.